नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. आयकर विभागामध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे. पगार तुम्हाला या ठिकाणी 18,000 ते 81,100 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे. शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल, 12वी उत्तीर्ण असाल किंवा पदवी तुमची झालेली असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट तुम्हाला करायची नाही किंवा परीक्षा देखील तुमच्या या ठिकाणी होणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 एप्रिल 2025 पर्यंतची या ठिकाणी आहे. अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर अर्थ या ठिकाणी तुमची काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. मित्रांनो, आपण आलेलो आहे भारत सरकारमार्फत आयकर विभागासाठी जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे स्टेनोग्राफर ग्रेड 2 या पदासाठी निघालेली आहे. स्टेनो या पदासाठी 2 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहेत. लेवल 4 नुसार तुम्हाला 25,500 रुपये ते 81,100 रुपयाच्या दरम्यान वेतन या पदासाठी दिलं जाईल. त्यानंतर टॅक्स असिस्टंट या पदासाठी एकूण 28 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत. लेवल 4 नुसार तुम्हाला 25,500 रुपये ते 81,100 रुपयाच्या दरम्यान वेतन या ठिकाणी दिलं जाईल. त्यानंतर मल्टीटास्किंग स्टाफ MTS या पदासाठी 26 वॅकन्सीज आहेत. लेवल 1 नुसार तुम्हाला 18,000 ते 56,900 रुपयाच्या दरम्यान वेतन या पदासाठी दिलं जाईल. शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी स्टेनोग्राफर ग्रेड 2 या पदासाठी तुम्हाला 12वी पास तुम्ही असाल किंवा समतुल्य शैक्षणिक अर्थ तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. टॅक्स असिस्टंट या पदासाठी देखील तुमच्याकडे डिग्री असणं आवश्यक आहे किंवा समतुल्य शैक्षणिक अर्थ असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. टास्किंग स्टाफ या पदासाठी म्हणजेच MTS या पदासाठी 10वी उत्तीर्ण तुम्ही असाल किंवा समतुल्य शैक्षणिक अर्थ असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. वयोमर्यादा जी आहे या ठिकाणी स्टेनोग्राफर या पदासाठी 18 ते 27 वर्षाची या ठिकाणी आहे. मल्टीटास्किंग स्टाफ या पदासाठी 18 ते 25 वर्षाचे आहे. टॅक्स असिस्टंट या पदासाठी देखील 18 ते 27 वर्षाची वयोमर्यादा आहे. तुम्ही जर रिझर्व्ह कॅटेगरीमधून येत असाल तर तुम्हाला वयामध्ये सवलत या ठिकाणी दिली जाईल. तुमचं वय जे आहे 1/1/2025 या ठिकाणी काउंट केलं जाणार आहे. तर या ज्या वॅकन्सीज आहे स्पोर्ट कोट्यामधून निघालेल्या असल्यामुळे तुमच्याकडे स्पोर्ट क्वालिफिकेशन या ठिकाणी असणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती बघू शकता भरपूर अशा स्पोर्टची नावे दिलेली आहेत. एकूण 17 स्पोर्टची नावे या ठिकाणी आहेत. त्यापैकी कुठल्याही एका स्पोर्टमध्ये तुमच्याकडे जर क्वालिफिकेशन असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्या स्पोर्टच्या समोर मेल आणि फिमेलसाठीच्या वॅकन्सीज दिलेल्या आहेत. आपण स्क्रीनवरती व्यवस्थित बघू शकता. अर्ज जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. 5 एप्रिल 2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकता. आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला ही वेबसाईट मिळेल. त्याचबरोबर जाहिरातीची लिंक देखील आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. त्यामुळे अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आणि आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर भेटू मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.